ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, हे धर्म आहे ना, तर धर्मा म्हणजे कशा वागतात ते आपल्याला मागं मी थोडक्यात सांगितलं. कोणतं सांगितलं? हिंदू धर्माची माहिती सांगितली, ख्रिश्चन धर्माची सांगितली आणि जैन धर्माची सांगितली आणि महानुभव पंथ याची सांगितली आणि निर्गुण निराकार. आता कोण राहिला? सत्संग. आता हा जो सत्संग आहे ना, ज्या वेळेला नामदेवा संघ काय करायचा? देव बोलायचा. नामदेवा संघ देव जेवायचा. आणि मग ज्या वेळेला इसोबा याच्या गोरा कुंभाराच्या घरी संत मंडळी बसले होते आणि मग मुक्ताबाईना त्याच्या गोरोबाऊ काकांना त्याच्या डोक्यात थापटी मारली, तर त्याला राग आला. मुक्ताबाई काय म्हणली? तू कोरा. आणि मग त्याने सांगितलं तू गुरु केला नाही. आणि मग तू गुरु केला इसोबा खेचर. त्यांनी देवावर पाय ठेवले होते आणि जिकडे पाय ठेवा तिकडे देव दिसला. आणि मग नामदेवाला कळला. नामदेव कुत्र्याच्या पाठीमागं भाकर घेऊन धावला आणि मग नामदेव गेला तीर्थटनला गेला. पुढं पंजाबपर्यंत फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती तुझं त्याला. आणि मग तीर्थकीर्तनाला त्याला मनाई केली. मग पाठीमागे गेला तर त्या देवळ त्याच्या तोंड पाठीमागे झालं. नामदेव कीर्तन करीत येते नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. देवा सावध वही. आणि मग तेव्हापासून काय करतात की कीर्तनकार बाबा आहे ना, हे काय करतात, कीर्तन करायला सुरू केले का कंबर आवडतात. यांना काय एवढं तेवढं नाचते नाही, पण ती परंपरा आहे, त्याने आवडला होता म्हणून हे आवडतात. आणि मग नामदेवाला तहान लागली होती आणि मग हे योगमायेना संत मंडळी खाली गेली. नामदेव म्हणून मला गरज नाही, त्याला असेल तर येईल. तिथं विहिरीचं पाणी वरती आलं. आजही ती विहीर वाहती. गाय मेली होती आणि त्यांनी सांगितलं गाय जर जिवंत केली तर बरं आहे. आता ती नामदेवांना मेलेली गाय जिवंत केली. आणि मग भगवंत पुढे सगळ्या ठिकाणी आणू रेणू ठोकडा तुका आकाशा एवढा. आणि मग तिथं या निर्गुण निराकार भगवंत मूर्तीत नाही, आपण देवा मूर्तीत मानतो, पण ते भगवंत निर्गुण निराकार मानतात. काय भगवंत सगळ्या ठिकाणी. आणि संगत कशी धरा? चांगली धरा. नामदेव कशामुळं बदलला? संगतीमुळं बदलला. सत्संग. आणि प्रेमाने बोला धन्य निरंकार. ते काय करतात? एकमेकाच्या पाया पडतात. भगवंत कुठे? माणसात आहे आणि भगवंत कुठे? निर्गुण निराकार आहे. म्हणून सत्संगामध्ये काय करतात? एकमेकाच्या पाया पडतात. समानता. आज आपल्यापाशी काय आहे? समानता नाही, विषमता आहे. मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी महान आहे आणि आपण देवमूर्तीत सगुण भक्ती ही चांगलीच आहे. पण जसं जसं पायरी वाढत गेली तर शेवटी निर्गुण निराकार भगवंत सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. आणू रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून भगवंत सगळ्या ठिकाणी, भगवंत पंचतत्वात भरलेला आहे. हे या धर्मात दाखवून दिलेले आहे. कोणत्या धर्मामध्ये? सत्संगामध्ये. आणि मग मुस्लिम धर्म. आता मुस्लिम धर्मामध्ये काय बघा, जो अकबर होता ना धर्मसंस्थापक, त्याच्या पाठीमागं चोर लागली होती आणि तो एक गुहेत लपला. त्या गुहेमध्ये काय होतं? एक जाळं होतं, कीटक. आणि त्याने ते जाळं घेतलं. एवढ्या वेळात जाळं तयार केलं त्या कीटकाने. आयला इथं जर माणूस गेला असता ते जाळं नसतं. आणि ते कीटक निघून गेली, ते मारणारी निघून गेली. बघा, त्या मोहम्मद पैगंबरला कोणा वाचवलं? एक शुल्लक जीवाना वाचवलं. आणि बघा, त्याच्यानंतर जे काही लोक धर्मसंस्थापक आहे त्यांनी काय दिली? कुर्बानी. अल्लाह खूप प्यारी आहे कुर्बानी. आणि सांगा बरं, जो किडा त्याला वाचवतो तो जीवाला मारील का? म्हणून त्यांनी काय केलं? त्यांच्या संस्कृतीमध्ये जे विचार दिलेत ते विचार खूप चांगले आहेत, पण चांगले विचार घेतले नाही आणि वाईट विचार घेतल्यामुळं आज हे माणसं मारणं, हल्ले करणं हे कोणत्याच धर्मात सांगितलेलं नाही. कोणताही धर्म का? भेद आरती धर्म. जगा आणि जगू द्या, एकमेकावर प्रेम करा. आज मक्का मदिनेला काय तिथं त्याच्यामध्ये कोणाची शंकराची पिंड आहे.
म्हणजे कोणत्याही धर्मात घ्या, देव एकच आहे. प्रत्येकाचं रक्त लाल आहे, आपलं रक्त लाल आहे, ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. या भावनेला जर चाललं तर या जगामध्ये सगळ्यांना सुखानं जगता येईल. म्हणून जगा आणि जगू द्या, ही आपली संस्कृती. ही संस्कृती जगात मान ठरली गेलेली आहे. आणि ही संस्कृतीचे विचार जर आपण केले ना, तर आपण जर किती श्रीमंत झालो तरी आपल्याला सुखानं जगता येणार नाही. म्हणून सुखानं जगण्याकरता हिंदू संस्कृती ही जी आहे ती खूप महान आहे आणि हिची जोपासना करा. मुलाबाळांना वळण लावा, मुलींना वळण लावा. जगा आणि जगू द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.